नमस्कार, मी रेणुका रामचंद्रन. टॉक टाइममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे बायपास करताना. आपण बघितलं की नुकतीच पंतप्रधानांवर दुसरी सर्जरी झालेली आहे आणि नेमकी आपण आज याच विषयावर चर्चा करणार आहोत की बायपास सर्जरीची नेमकी गरज कधी लागते आणि ती सर्जरी झाल्यानंतर नेमके काय काय परिणाम किंवा त्याचे फायदे काय काय या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले डॉक्टर अजय चौगुले, हृदयरोग तज्ज्ञ आहेत. त्यांचं आपण स्टुडिओत स्वागत करूया. आणि या विषयावर तुमच्याही प्रश्नांची आम्ही वाट बघतोय. त्याच्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या 0226689920 0226689920. आणि आपण चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, आपण बघितलं की पंतप्रधानांवर 18 वर्षांपूर्वी सर्जरी झाली होती आणि आता परत करावी लागली. तर प्रश्न असा की बायपास सर्जरीची गरज कधी लागते? बायपास सर्जरीबद्दल सांगण्याआधी मी पहिल्यांदा तुम्हाला काहीतरी हार्टबद्दल रचना सांगेन. हे माझ्या समोर मॉडेल आहे. हे हृदयाचं सगळं पूर्णपणे बाहेरून दिसणारं हृदय असं असतं आणि त्याला सुद्धा रक्तपुरवठा आणि न्यूट्रिएंट्स जे पुरवले जातात त्याला रक्तवाहिनीला कोरोनरी आर्टरी म्हणतात. हे जे लाल दिसतंय हे कोरोनरी आर्टरीज आहेत. आणि समजा हा रक्तपुरवठा जो होतो तो जेव्हा कमी प्रमाणात होतो, जेव्हा त्याचे ब्लॉकेज जे असतं हे 70% पुढे जातं, तेव्हा त्याला बायपास करावं लागतं. बरोबर. सर, जसं आपण बघितलं की एकदा सर्जरी समज झालेली आहे, मग ती किती वर्षांपूर्वी असू देत, दुसरी सर्जरी करावी लागते, मग त्याच्या मागची कारणं काय काय असतात? आता काय आहे की जे बायपास करतो, बायपास म्हणजे काय आहे तर बायपास म्हणजे जेव्हा अडथळा तयार होतो त्याच्या पलीकडच्या बाजूला जे आपण नवीन रोपण करतो, रक्तवाहिनी रोपण करतो आणि रक्तपुरवठा म्हणजे प्लंबिंग टाईपच जॉब करतो. तर तेव्हा जसं प्लंबिंगच्या नवीन ट्यूबमध्ये पण गंज चढू शकतो, तसं ह्या नवीन घातलेल्या ट्यूब्समध्ये म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये पण गंज चढू शकतो. आता ते वेगवेगळ्या प्रकारचं असतं. जसं पायातली जर वेन काढली असली म्हणजे जी अशुद्ध रक्त घेऊन जाते हृदयाकडे, तर ती एक साधारणतः 9 वर्षाच्या आत ब्लॉक होते पूर्णपणे. जर आतली जर काढली, मेमरी आर्टरी म्हणतात, जी छातीच्या आतल्या बाजूला असते, ती जर लावली तर ते 20-25 वर्षाला काही होत नाही त्याला. म्हणजे असं प्रत्येक म्हणजे कुठल्या पद्धतीने कुठल्या ह्यानी केलेलं आहे, कुठल्या रक्तवाहिन्यांनी बायपास केलेला आहे, हा एक पहिला महत्वाचा प्रश्न आहे. दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बायपास हे आपण कॉम्प्लिकेशन ट्रीट करत असतो. आता कॉम्प्लिकेशन ट्रीट करतोय म्हणजे काय, ब्लॉक आहे त्याच्या पलीकडे आपण बायपास केलंय, पण जे ब्लॉक जो तयार होत असतो, डिसीज फॉर्मिंग प्रोसेस म्हणतात, त्याच्यासाठी आपण काही करत नाही. जोपर्यंत आपण ते ट्रीट करत नाही आणि जर आपण जी आपली जीवनशैली आहे ती तशीच आपण जर कंटिन्यू ठेवली तर पुन्हा ब्लॉक व्हायची शक्यता असते. म्हणजे नवीन तरी होण्याची शक्यता असते किंवा हे आपण जे बायपास केले तेही ब्लॉक होण्याची शक्यता असते. त्यामुळे बायपास नंतर सुद्धा ब्लॉक होण्याची शक्यता असते. बरोबर. आपण म्हणतो की हृदयामुळे आपण असतो, म्हणजे जिवंतपणाचं एक लक्षण आहे. शाळेतलं छोट्या छोट्या गोष्टी आठवतात की हृदयाचं महत्त्व, असं सगळं समजावून सांगितलं जायचं. पण मग जी भीती असते मनात की हृदयाला काही झालं म्हणल्यावर फर्स्ट बायपास झाली, पण मग सेकंड बायपासच्या वेळेला भीती वाटते, त्याचं नेमकं कारण काय? म्हणजे तसे पेशंट्स तुमच्याकडे येत असतील? हां, येतात ना, सेकंड बायपास करायला पण येतात. पण काय आहे की त्याच्या आधी सुद्धा परत आता रचनेची तुम्हाला जरा कल्पना देतो. हे जे हृदय आहे, या हृदयाच्या वर सुद्धा असा पूर्णपणे कव्हरिंग असतं, असं पूर्ण. याला पेरिकार्डियम म्हणतात. जसं आपल्या प्रत्येक अवयवात, शरीरातला जर मग पोटातला असू दे, छातीतला असू दे किंवा मेंदूच्या इथे असू दे, प्रत्येकावर आवरण असतं, ते प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतं. तर हे पेरिकार्डियम असतं. हे कट एकदा झालं म्हणजे पहिल्या बायपास करताना आपण याच्या पुढे ह्या छातीचा पिंजरा असा आहे, तर इथपर्यंत पोहोचेपर्यंत 5 मिनिटात पोहोचतो पहिल्यांदा. पण दुसऱ्यांदा हेच हृदय हे सगळं पूर्ण छातीच्या पिंजऱ्याला पूर्णपणे चिकटलं असतं. त्यामुळे ओपन करताना हळूहळू हे ओपन करून त्यातले प्लेन डिसेक्शन करून असं सेपरेट करून असं पूर्णपणे हार्ट रिकामं करायला 1 तासापासून 3 तासापर्यंत किती वेळ लागू शकतो. त्यामुळे आणि तेव्हा करताना हृदयाला इजा होण्याची शक्यता असते. उचलून इकडे तिकडे असं साफ करताना ब्लड प्रेशर कमी होण्याची शक्यता असते. म्हणजे हे असं आहे की हे हृदय डिसेक्शनमध्ये म्हणजे आधी पूर्णपणे पूर्ववत करण्यामध्येच आपल्याला धोका जास्त असतो. म्हणून दुसऱ्या बायपासमध्ये पण धोका जास्त असं म्हणतात. एकदा पूर्णपणे सेपरेट झालं की ते हे पहिल्या बायपास सारखंच पुन्हा सर्जरी असते. बरोबर. डॉक्टर, मग याच्या सगळ्यामध्ये एक नेहमी शब्द वापरला जातो की बीटिंग हार्ट सर्जरी. मग त्याचं महत्व काय आणि ती सर्जरी नेमकी काय आहे?
आता बीटिंग हार्ट सर्जरी ही आपण आधी का सुरू का झाली? बीटिंग हार्ट सर्जरी म्हणजे हार्ट असं स्पंदन होत असताना त्याच्यावर बायपास करणं ही बीटिंग हार्ट सर्जरी. आता हे बीटिंग हार्ट सर्जरी केलीच कशाला? जर जेव्हा आपण पूर्णपणे हे इथून रक्तपुरवठा बाहेरच्या बाजूला घेऊन अशुद्ध रक्त बाहेर नेऊन शुद्ध करून आणून परत इथे सोडून शुद्ध रक्त परत शरीराला पुरवठा करून हे पूर्णपणे आपण आयसोलेट करत होतो, म्हणजे वेगळं करत होतो आणि हे हृदय थांबवत होतो. म्हणजे जेव्हा हृदय थांबवून शस्त्रक्रिया स्टील हार्टमध्ये असताना करताना पण मग हार्ट बीट होताना पण कशाला करायचं, एवढं त्रास कशाला घ्यायचा? तर जे रक्त ह्याच्यातलं बाहेर जात होतं आणि परत रक्त येत होतं हे आपल्या प्लास्टिकच्या ट्युबिंग्ज असतात, साध्या रक्तवाहिन्या नसतात त्या. आणि त्यामुळे ट्युबिंग मधून जेव्हा रक्त फिरत असतं सगळीकडे तेव्हा रक्ताच्या ज्या घटक असतात त्यांना त्रास होण्याची शक्यता असते आणि त्यातून खूप कॉम्प्लिकेशन होतात. मग ते किडनीला असेल, ब्रेनला असेल, लिव्हरला असेल, बरेच कॉम्प्लिकेशन होतात. ब्लिडिंग जास्त होतं, हॉस्पिटल स्टे वाढतो, इन्व्हेस्टिगेशन जास्त होतात. आता हे सगळं कमी करायचं असेल तर हार्ट जर बीटच होत असतं तेव्हा जर केलं तर सगळ्या ह्या कॉम्प्लिकेशन, सगळे हे प्रॉब्लेम्स कमी होतात. मग ह्यासाठी हे बीटिंग हार्ट करताना पण जरा प्रॉब्लेम असतो. मी नेहमी म्हणतो की म्हणजे काय की ह्याला एम एफ हुसेनला समजा सांगितलं की रेल्वेमध्ये पेंटिंग काढ, मग तो काढणारच ना, कारण चांगला पेंटर आहे तो कुठेही आर्टिस्ट असेल कुठेही पेंटिंग करू शकतो. तसं बीटिंग हार्टमध्ये सुरुवातीला खूप प्रॉब्लेम्स होते, पण नंतर जशी टेक्नॉलॉजी आली, जसं की ह्याला ॲक्रोबॅट म्हणतात, हे कसंही कुठल्याही बाजूला हे राहतं, हे असं बाहेरच्या बाजूला असं लावलं जातं आणि हे असं इथे येऊन इथे या रक्तवाहिन्यांच्या इथे असं लावलं जातं. आता हे बघा, इथे असं जेव्हा लावलेलं आहे तेव्हा हा मधला भाग फक्त हलत नाही, बाकी सगळं हार्ट हलत राहतं असं पूर्णपणे, असं बीटिंग होत राहतंय आणि मग ह्या इथे अशी ही शस्त्रक्रिया केली जाते. त्यामुळे बीटिंग हार्ट हे नवीन पद्धत जरी असली तरी ते आपल्याला खूपच उपकारक आणि फायद्याची आहे. सर, पण पेशंटच्या दृष्टीने उपकारक आणि फायद्याची आहे, पण डॉक्टरचे जे स्किल्स आहेत त्याच्यासाठी खूप आव्हानात्मक आहे. आव्हानात्मक डेफिनेटली, म्हणजे याच्यात प्रिसिजन आणि स्किल हे अत्यंत महत्वाचं आहे. तरी आता हे टेक्नॉलॉजी जशी मी तुम्हाला सांगितलं, हे ॲक्रोबॅट किंवा अशा गोष्टी मिळाल्यात, ही जी टेक्नॉलॉजी आपल्याला मिळाली ही फायद्याची आहे. पण बेसिकली जेव्हा आम्ही जेव्हा 96 साली सुरू केली करताना बीटिंग, वी वेअर पायनियर्स ऑफ डुईंग बीटिंग हार्ट सर्जरी, पण तेव्हा जेव्हा आम्ही चालू केली तेव्हा तर आम्हाला खूपच आव्हानं होती. आम्हाला इथे आम्ही पकडायला इकडे अशी लंगोट घातल्यासारखे आम्ही इथून खालून गॉस पीसेस घालून ओढून ताणून असं काय काय करायला लागायचं. पण आता हे वेगवेगळे गॅजेट्स मिळाले त्यामुळे एकदम सोपं झालेलं आहे. बरोबर. डॉक्टर, बायपास सर्जरी असताना म्हणजे साधारण त्याच्या आधीचे काय काय, म्हणजे अँजिओप्लास्टी किंवा त्याच्या आधीची पूर्वतयारी पेशंटनी काय काय केली पाहिजे? म्हणजे समज मला त्रास जाणवतो आहे नाही काय, आता अँजिओप्लास्टी ही इन्व्हेस्टिगेशन नाही आहे, अँजिओग्राफी ही इन्व्हेस्टिगेशन आहे. तर बायपास अँजिओग्राफी शिवाय आपण करू शकत नाही. तर बायपाससाठी अँजिओग्राफी करणं जरुरी आहे की ब्लॉक कुठे आणि किती आहेत हे कळणं जरुरी आहे. पण काय आहे की त्याच्या आधी आपण तुम्ही मला प्रश्न विचारत की कसं ओळखावं की काय की एवढी कॉम्प्लिकेशन्स आहेत आपल्या बॉडीत झालेलं आहे, कसं ओळखावं? तर काही पहिल्यांदा म्हणजे सगळ्यात महत्वाचं हार्टच्या बद्दल जे इन्व्हेस्टिगेशन होतं ते म्हणजे ईसीजी, सगळ्यात बेसिक इन्व्हेस्टिगेशन. तर ईसीजी मध्ये काहीतरी चेंज झाला असेल किंवा जर समजा ईसीजी कधी कधी नॉर्मल येतं पण स्ट्रेस टेस्टमध्ये दिसून येतं. स्ट्रेस टेस्टमध्ये काय म्हणजे काय, तर माणसाला धावायला लावून किंवा माणसाला एक्सरसाइज करायला लावून हृदयावर जेव्हा स्ट्रेस देतो आपण आणि त्याची टेस्ट घेतो, त्याला स्ट्रेस टेस्ट म्हणतात. आणि त्याच्यानंतर त्या स्ट्रेसमध्ये जर ईसीजी मध्ये काही जरी ॲबनॉर्मॅलिटी दिसली तर मग पुढची स्टेप म्हणजे अँजिओग्राफी. आता अँजिओग्राफी पण दोन प्रकारचे झाले आहेत, एक म्हणजे नॉन इन्व्हेसिव्ह अँजिओग्राफी आणि दुसरी ही आपली कोरोनरी अँजिओग्राफी, जी आपल्याला जांघेतून किंवा इथून आर्टरीतून घालून, रेडियल आर्टरीमधून घालून जे करतात हे माहिती रुटीन झालेलं आहे. पण दुसरी आलेली आहे ती म्हणजे नॉन इन्व्हेसिव्ह म्हणजे सिटी अँजिओग्राफी. पण तरी देखील त्याचे ॲक्युरसी जी म्हणतात, म्हणजे जे अगदी परफेक्ट आपलं निदान होण्याची हे आहे ते 80 ते 90% मध्ये येतं. किंवा ती जरी पॉझिटिव्ह जरी आलं तरी सुद्धा आपल्याला पुन्हा ही अँजिओग्राफी करावीच लागते. म्हणजे वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. आपण आणखीन असेच टप्पे आपण जाणून घेणार आहोत. पण आपल्याला मदन रोहिडा प्रश्न विचारतात सांगलीहून. विचारा मदन, तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा आणि टीव्हीचा आवाज प्लीज कमी करा. हॅलो. हा मदन. सर,
हॅलो. हा मदन, तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज. हा सर, माझं 97ला ऑपरेशन झालेलं आहे. कसलं? कसलं ऑपरेशन झालं? एव्हीआर. एव्हीआर. ओके. हा. आणि 97 नंतर एव्हीआर झाल्यानंतर मी कुठल्याही डॉक्टरला अजून दाखवलं नाहीये. आता या महिना 2-3 महिने झाले असं दात लागल्यासारखं वगैरे काय होतंय, काय करायला पाहिजे? तुमचं वय किती आहे? माझा तर 42. 43. एक बेसिकली तुमची व्हाल्व कुठली घातली होती हे बघणं जरुरी आहे. जर मेकॅनिकल व्हाल्व असेल तर तुम्ही INR करणं अत्यंत जरुरी होतं. तुम्ही कंटिन्युअस INR केला पाहिजे. INR म्हणजे काय आहे? ही टेस्ट असं दाखवतं की रक्त किती पातळ झालेलं आहे. कळलं? तर रक्त, कारण जेव्हा मेकॅनिकल व्हाल्व आपण घालतो, म्हणजे जी मेटलपासून बनलेली असते, ती जी व्हाल्व घातलेली असते, तेव्हा त्यातून जेव्हा रक्त जातं तेव्हा ते त्यात थर जमवण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्त आपण पातळ करतो. आणि ते किती पातळ केलंय, कारण एका ठराविक रेंजमध्येच पातळ करावं लागतं. त्याच्यापेक्षा जास्त झालं तर रक्तस्राव कुठेही मेंदूत, नाकात, कानात कुठूनही होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ही टेस्ट INR करणं जरुरी आहे. जर ह्यांची बायोलॉजिकल व्हाल्व झाली असेल तर तसं काही प्रॉब्लेम नाही. पण यांना सगळ्यात महत्त्वाची टेस्ट करून घेणं म्हणजे आता इकोकार्डिओग्राफी टेस्ट करणं जरुरी आहे. आणि त्यानंतर व्हाल्वची कंडिशन कशी आहे हे देखील बघणं जरुरी आहे. की ज्यांनी जर टेस्ट केले नसेल, गोळ्याच काही घेतल्या नसतील, कदाचित थर जमला असेल त्याच्यावर, त्यामुळे अशा वेगवेगळ्या टेस्ट करणं. पण पहिला इकोकार्डिओग्राफी आणि त्वरित एखाद्या कार्डिओलॉजिस्टला दाखवणं अत्यंत जरुरी आहे. बरोबर आहे. आपण रेग्युलर चेकअप किती महत्त्वाचं त्या मुद्द्याकडे येणार आहोत, पण तुमच्याही प्रश्नांची आम्ही वाट बघतोय. त्याच्यासाठी आमचा संपर्क क्रमांक लिहून घ्या: 022668992040 02266899204. आणि इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.